सोपा नाही म्हणजे माझेही पाय बोलतात. लगेच निवृत्तीनाथांनी ध्यानाने घेतलं आणि खांद्यावर घेतलं आणि दोघं भावंडांना खांद्यावर घेऊन ही भावंड चालली. ह्याला म्हणतात भावंड. आमच्या बसलेले आम्ही उतरवतो. काय महाराज, काय झालंय आपल्या मनुष्य समाजाला? खरोखर काय झालंय? जे प्रेम आपल्याला मिळतंय आपल्या भावंडांकडून किंवा आम्ही आमच्या भावंडावर जे प्रेम करतो, एखादी ठराविक व्यक्ती घरात तिसरी अनोळखी आल्यानंतर हे प्रेम जातं कुठे? मोठं झाल्यानंतर हे प्रेम जातं कुठे? असं नाही की प्रत्येक जण तुम्हाला त्यातनं बाहेरच काढतो. काही काही चांगल्या गृहिणी असतात घरामध्ये, हे कुटुंब जडून ठेवण्याचा प्रयत्न करतात. तरी आमचं मी सांगू, एका पैशापुढे ही सगळी प्रेम नाहीशी होतं. एवढं पैशाला म्हणतो कुठे वर घेऊन जाणार आहे का? आयुष्य किती आहे? अजून 30-40 वर्ष, 50 वर्ष. माणसाचं सरासरी आयुष्य 70 वर्ष पकडा कलियुगामध्ये. 70 वर्षात त्या पैशापोटी तुम्हाला काय, तुम्ही उपाशी राहणार? पण त्या पैशापोटी भांडणं घरामध्ये, हे जे प्रेम आहे बहीण भावंडांचं किंवा भावाभावांचं म्हणा, हे कुठे कमी जास्त होत राहतं? का कमी होतं ते? का भेदभाव उत्पन्न होतात? लक्षात घ्या, कलीचा उद्देश हाच आहे. पण तुम्ही हरू नका.